नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संजय सावते आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज महाराष्ट्र शासनाने एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. त्या उपक्रमाचं नाव आहे वाचन संकल्प महाराष्ट्राचा. या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या संकल्पामध्ये आपलं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण वाचन संस्कृती ही लोप पावत चाललेली आहे. म्हणून या लोप पावत चाललेल्या संस्कृतीला एक पुनरुत्थान देण्याचं काम किंवा एक पुढचं पाऊल टाकण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राबविले जात आहे. मित्रहो, महाराष्ट्रामध्ये जे तमाम वाचक वर्ग आहे, या वाचक वर्गाचं या चळवळीला जे योगदान लाभलेलं आहे ते योगदान पाहता जर आत्ता सध्याला डिजिटल युग आहे, या डिजिटल युगामध्ये प्रामुख्याने जी आपली ही प्रचार प्रसार माध्यमं आहेत, ती प्रचार प्रसार माध्यमांचं स्वरूप बदललेलं आहे. या डिजिटल युगामध्ये व्हॉट्सॲप, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन ह्या सगळ्या जे काही सामाजिक माध्यमं आहेत, या सामाजिक माध्यमामध्ये वृत्तपत्राची देखील एक वेगळी भूमिका आजही आहे. वृत्तपत्रावर आलेल्या बातम्या ह्या विश्वासार्ह बातम्या असतात असं प्रत्येकाचा समज आहे आणि ह्या समजाला सार्थ ठरविण्याचं कार्य आज बीड जिल्ह्यामधलं दैनिक लोकप्रभा हे एक वृत्तपत्र सामाजिक व्रत हातामध्ये घेऊन पुढं जाण्याचं काम करत आहे. मित्रहो, महाराष्ट्रामध्ये असणारे जे काही वाचनप्रेमी आहेत, या वाचनप्रेमींची संख्या ही आज मितीला या डिजिटल युगामध्ये थोडंसं मंदावलेली आपल्याला दिसून येत आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने हा वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे वाचक वर्ग आहे, हा वाचक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये पुढं आला पाहिजे. वाचन संस्कृती जी थोडीशी का होईना मंदावलेली आहे, या मंदावलेल्या वाचन संस्कृतीला गती देण्याचं काम महाराष्ट्र शासनाने 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025च्या दरम्यान हा एक वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा एक पंधरवाडा सुरू केलेला आहे. या पंधरवाड्यामध्ये वेगवेगळे वाचनीय उपक्रम, मग त्याच्या माध्यमातून आपल्याला वृत्तपत्र वाचनाचं काम असेल, कथा वाचनाचं काम असेल, बाकी कादंबऱ्या असतील किंवा वैचारिक लेख असतील किंवा संदर्भ ग्रंथ पुस्तके असतील किंवा धार्मिक सामाजिक चळवळ गतिमान करणारी पुस्तकं असतील, या सगळ्याच पुस्तकांचा समावेश प्रामुख्याने आपल्याला या वाचन चळवळीमध्ये किंवा संकल्प महाराष्ट्राचा जो वाचन संकल्प आहे, या संकल्पामध्ये वाचण्यासाठी ही पुस्तकं उपलब्ध करून देण्याचं काम महाराष्ट्रामधील जी काही वेगवेगळी ग्रंथालये असतील, महाविद्यालय असतील, शाळा असतील, जिथं जिथं वाचन केले जाते ते सगळेच घटक प्रामुख्याने ह्या बाबीवर लक्ष केंद्रित करून वाचन संस्कृती ही कशी अधिक प्रमाणामध्ये वाढली जाईल यासाठी प्रयत्न करत आहे. आणि ह्या प्रयत्नासोबत अधिक प्रमाणामध्ये वाढली जाईल यासाठी प्रयत्न करत आहे. आणि ह्या प्रयत्नासोबतच बीड जिल्ह्यामध्ये दैनिक लोकप्रभा नावाचं एक वृत्तपत्र आहे आणि एक लोकप्रभा नावाचं चॅनल देखील आहे. या दोन्ही माध्यमाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जो महाराष्ट्र शासनाने आता संकल्पित केलेला संकल्प आहे, हा संकल्प एक पुढे नेण्याचं काम किंवा आपलं स्वतःचं खारीचं योगदान देण्याचं काम प्रामुख्याने हा लोकप्रभा समूह करत आहे. या समूहाच्या माध्यमातून समाजामधला जो वाचक वर्ग आहे, हा वाचक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाला पाहिजे, त्यांची संख्या वाढली पाहिजे. जो समाज
पुस्तकं वाचतो किंवा वाचन करतो तो समाज विचार करतो, आणि जो समाज वाचन करतो, तो समाज विचार करतो, तोच समाज कुठली तरी कृती करण्याचं काम करतो. आणि कृती करत असताना ही पुस्तकं वाचून केलेली कृती ही देशाला, राष्ट्राला, समाजाला विकासाकडे नेण्याचं एक पाऊल ठरतं. आणि हा विकासाचं पाऊल टाकण्यामध्ये खारुताईची भूमिका किंवा खारीचा वाटा उचलण्याचं काम प्रामुख्याने हे जे लोकप्रभा वृत्तपत्र आणि टी व्ही चॅनल याच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मित्रहो, एक लक्षात घ्या, वाचेल तोच वाचेल ही एक म्हण आहे. याचा अर्थ काय की जो व्यक्ती वाचन करतो तोच व्यक्ती समाजामध्ये, जगामध्ये आपलं एक नवीन स्थान निर्माण करण्याचं काम करतो आणि स्वतःचं स्थान बळकट करण्याचं काम करतो. ह्या सगळ्याच गोष्टींचा जो पाया आहे तो पाया म्हणजे वाचन कौशल्य किंवा वाचन आहे. मग वाचन करत असताना प्रामुख्याने सुरुवात कशी करायची हा एक प्रत्येकाच्या पुढे असणारा प्रश्न असतो. मित्रहो, एक लक्षात घ्या, ज्या व्यक्तीला वाचनाची गोडी लावून घ्यायची आहे त्या व्यक्तीने सुरुवातीला त्याला ज्या विषयात आवड आहे, उदाहरणार्थ समजा कोणाला जर गोष्टी वाचण्यामध्ये आवड असेल तर त्यांनी गोष्टीची पुस्तकं वाचावीत, कोणाला कथा वाचाव्याशा वाटतात त्यांनी कथा वाचाव्यात, कोणाला कादंबऱ्या वाचाव्याशा वाटतात त्यांनी कादंबऱ्या वाचाव्यात, जर कोणाला साहित्य संदर्भ ग्रंथ वाचावेशी वाटत असतील त्यांनी संदर्भ ग्रंथ वाचावेत. हळूहळू माणसाने आपल्या आयुष्यामध्ये या पुस्तकांचा सहवास लाभल्याच्या नंतर आपलं आयुष्य कसं सुजलाम आणि सुफलाम होतं हे आपल्याला पाहावयास मिळतं. मित्रहो, जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये वेगळं उंचीवर आपल्याला स्वतःला नेऊन ठेवायचं असेल तर आपल्या आयुष्यामध्ये पुस्तकांचा सहवास लाभणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून जास्तीत जास्त संख्येने आपण वाचक बनलं पाहिजे, जास्तीत जास्त संख्येने आपण विचार करणारी व्यक्ती बनली पाहिजे, चिंतन करणारी व्यक्ती बनली पाहिजे. हा एक उद्देश प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाने हा जो पंधरवाडा आयोजित केलेला आहे, या पंधरवाड्याच्या मागची महाराष्ट्र शासनाची जी भूमिका आहे ती भूमिका आपल्याला अशा प्रकारची देखील असलेली दिसून येते. म्हणून या महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे त्या उद्देशामध्ये माझं काय योगदान आहे ही भूमिका महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची, वाचकाची असली पाहिजे. जोपर्यंत मला स्वतःला असं वाटत नाही की माझं योगदान काय आहे या चळवळीमध्ये, तोपर्यंत ही चळवळ पुढे जाणार नाही, मोठी होणार नाही. विकसित राष्ट्र घडवायचं असेल तर विकसित राष्ट्र घडवत असताना आपल्याला प्रामुख्याने वाचन संस्कृती ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली पाहिजे, नव्हे ती गतिमान केली पाहिजे. म्हणून महाराष्ट्र शासनाने हा जो राबविलेला उपक्रम आहे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये महाराष्ट्रामधील प्रत्येकजण ज्या व्यक्तीला थोडंसं वाचता येते, जो व्यक्ती साधारण साक्षर आहे त्या व्यक्तीने देखील योगदान देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण ह्या सगळ्या बाबीकडे बारकाईने पाहणार नाहीत तोपर्यंत आपल्या राज्याचा, देशाचा विकास होणार नाही. या सगळ्यांचा जो बेस असतो, बेस हा त्या राज्यातील, त्या देशातील लोकांची वैचारिक क्षमता किती आहे, ती लोक कशा प्रकारे नवीन नवीन संकल्प करू शकतात आणि आपलं आयुष्य पर्यायाने देशाचं भविष्य उज्ज्वल करू शकतात. म्हणून मित्रहो, या जी वाचन चळवळ आहे, महाराष्ट्र शासनाने जो हा संकल्प केलेला आहे, हा संकल्प ठीक आहे, 15 दिवसाचा संकल्प महाराष्ट्र शासनाने हा जाहीर केला आहे, पण तो केवळ व्यक्तिगत आयुष्यामध्ये 15 दिवसाचाच न ठेवता आपण आपलं आयुष्यात जास्तीत जास्त पुस्तकांच्या सहवासामध्ये घालवून आपलं आयुष्य कसं समृद्ध आणि संपन्न करण्याचा आपण प्रयत्न करावा. माझा फक्त एवढाच उद्देश आहे, एक लक्षात घ्या की आपण जर जेवढं जास्तीत जास्त
पुस्तकांशी मैत्री, पुस्तकांची गोडी आपल्याला लागेल, तेवढं आपलं आयुष्य हे समृद्ध होतं, विवेकशील होतं. म्हणून प्रत्येकाने आपल्या या राज्यामधला प्रत्येक नागरिक, ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येत नाही त्यांनी देखील प्रयत्न केला पाहिजे लिहिण्याचा, वाचण्याचा. कारण जोपर्यंत आपली निरक्षरता, आपल्यामध्ये असणारं जे काही अविद्या आहे, ही अविद्या कमी होणार नाही किंवा ती नष्ट होणार नाही, तोपर्यंत आपला विकास होणार नाही. जर आपल्याला आपला विकास घडवून आणायचा असेल तर आपल्याला या वाचन चळवळीमध्ये स्वतःचं योगदान द्यावं लागेल. म्हणून मी पुन्हा आपल्या सर्वांना एक नम्र विनंती करतो की आपण या महाराष्ट्र शासनानं जो आता सुरू केलेला पंधरवाडा आहे, या पंधरवाड्यामध्ये आपलं योगदान द्यावं आणि ही चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आपलं एक पाऊल पुढे टाकावं. धन्यवाद.